आता सत्ता जी आली पाहिजे ती काहीतरी बदल घडला पाहिजे। सगळे पक्ष फुटले परंतु बीजेपी फुटलेला नाही। भारतीय जनता पार्टीने पक्षाचे फोडाफोडीचे राजकारण केलं, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। तो जो भारताला पुढे नेणार त्यालाच मत देणार बस। ज्यांना पक्षाची निष्ठा नाही ते लोक जनतेशी कशी निष्ठावंत राहतील। गोष्ट अशी झालेली की धोतर उघडी पण लपव कोणाला, शेतकऱ्यांकडे कोणीच पाहत नाही। जर 22 वर्षाच्या मुलाला तुम्ही रिटायर्ड व्हायचं सांगताय, मग तुम्ही का नाही रिटायर्ड होत? नमस्कार, मी रोहित। आपण सध्या आहोत जळगावमध्ये। जळगाव लोकसभेसाठी येत्या 13 तारखेला मतदान होणार आहे। सध्या जळगावमध्ये भाजपकडून स्मिता वाघ तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहे। सध्या जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। मागच्या 2 ते 3 टर्म भाजपची सत्ता जळगावमध्ये आहे। सध्या उमेश पाटील आणि करण पवार हे भाजपला आदर देऊ शकतात का जळगावमध्ये, याची चर्चा होती। आपण जाणून घेऊया जळगावकरांच्या मनात काय नेमकं कसं आहे सर वातावरण सध्या लोकसभेत? जळगाव मधलं वातावरण अतिशय लोकशाहीला पोषक असं आहे। जळगावच्या वातावरणाचा अभ्यास आपण जर इतिहास बघितला तर दोनही खासदार जळगाव जिल्ह्यामधून भाजपचे आहेत आणि जळगावकरांनी जो विकास बघितलेला आहे त्या विकासाला बघता याही पंचवार्षिक मध्ये भाजपचेच दोन्ही खासदार निवडून येतील अशी मला तरी खात्री आहे। सध्या काय कामं झाली सर मागच्या 5-10 वर्षाची जर गोष्ट बघायला गेली तर काय कामं झाली जळगावमध्ये? जळगावमध्ये बऱ्यापैकी विकास झालेला आहे। आपण प्रमुख रस्त्यांचा जर विचार केला तर प्रमुख रस्त्यांचं तर नूतनीकरण झालेले आहेच, परंतु प्रत्येक गावाला जोडणारे रस्ते हे देखील नवीन आणि चांगले आणि उत्तम दर्जाचे झालेले आहेत। त्याचप्रमाणे पाणी पुरवठ्याच्या संदर्भात जर म्हणायचं झालं तर नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांनी जी पाणी पुरवठ्याची योजना प्रत्येक गावामध्ये राबवलेली आहे ती देखील अतिशय उल्लेखनीय आहे। कापूस उत्पादक शेतकरी मोठा आहे इथं, त्यांची मागणी होती, त्याबद्दल काय वाटतं? जसं की कापसाच्या प्रक्रिया उद्योग यायला पाहिजे असं मागणी। बघा, उद्योगधंदे येण्यासाठी MIDCचा विकास होणं हे गरजेचं आहे। जळगाव नगरीचा जर आपण अभ्यास केला तर जळगाव नगरीमध्ये ज्या ज्या वेळेला उद्योग आलेले आहेत त्या वेळेला संबंधित स्थानिक सर्व ग्रामस्थांनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी शासनाने ही उद्योग वाढीसाठी मदत केलेलीच आहे। परंतु काही भौगोलिक परिस्थिती बघता किंवा आणखी काही दुसरे काही कारण असतील त्यामुळे कदाचित जळगावच्या MIDCचा विकास झालेला नसेल। परंतु आता जळगाव जामनेर रस्त्याला जी नवीन MIDC विकसित होत आहे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने नवीन नवीन उद्योगधंदे पडत आहेत, आपण ते बघू शकता। गेल्या 10-15 वर्षापासून भाजप या इथं सत्तेत आहे। नक्कीच चांगलं नेतृत्व होतं उमेश दादांच्या माध्यमातून, एक तरुण नेतृत्व होतं। त्यांनी बलून बंधाऱ्यांचे कामही छान केले, पण पक्षाने काय निर्णय घेतला काय नाही त्यामुळे त्यांना ते तिकीट मिळालं नाही। थोडीशी नाराजी तर आहेच त्यांच्या कार्यकर्त्यांची, पण सामान्य जनता म्हणून जर पाहिलं तर गेल्या 15 वर्षात शेतकऱ्यांना हमी भाव मिळालेला नाही, जो की शेतकऱ्यांची कायमस्वरूपी मागणी होती। त्यातल्या त्यात दिवसेंदिवस वाढणारी महागाई यामुळे जो सामान्य कर्मचारी म्हणा किंवा प्रायव्हेट सेक्टर मधला एखादा एम्प्लॉई म्हणा त्याचं कंबर मोडलेलं, तो त्याचं घर चालवू शकत नाही। या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे येणाऱ्या सरकारने। म्हणूनच आमच्यासारख्या तरुण लोकांचं एवढंच म्हणणं आहे की आता सत्ता जी आली पाहिजे ती काहीतरी बदल घडला पाहिजे, जेणेकरून नवीन प्रश्न आणि नवीन येणारी जी टीम आहे ती सामान्य जनतेकडे लक्ष देईल। उमेश पाटील जे होते आधी भाजपकडून होते, आता ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आहेत, मग त्याचा काही फरक दिसेल का? भाजपला फटका बसू शकतो का? नक्कीच त्यांचं तळागाळातल्या कार्यकर्त्यांसोबत चांगला कॉन्टॅक्ट होता, आजही आहे। त्यांच्यामुळे थोडासा त्रास होईलच। बरं, तुम्ही शेतकरी आहात असं म्हणताय, मग जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या काय मागणी आहेत? शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न तोच आहे की ज्या कापसाच्या हमी भावासाठी आंदोलनं घडली तो आजपर्यंत त्यांना भेटला नाही। उलट शेतकऱ्यांचे प्रश्न नवीन वाढत गेले, बियाण्याचे खतांचे भाव वाढले पण त्यांच्या मालाचा भाव नाही वाढला। त्यांना मागितलेल्या हमी भावापेक्षाही आज कमी भावात कपाशी विकावी लागते। हमी भावापेक्षा व्यापारी कमी भावाने कपाशी खरेदी करतोय। त्यातल्या त्यात व्यापाऱ्यांना ही मुभा मिळाली की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर जाऊन ते खरेदी करू शकतात, त्यातही भरपूर
व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना फसवलेलं आहे, तो एक शेतकऱ्यांचा ड्रॉबॅक होतोय. त्या गोष्टीकडे गव्हर्नमेंटने लक्ष दिलंच पाहिजे. फोडाफोडीचं राजकारण चाललंय, जे राजकीय पक्ष राजकारणात न गेलेलं बरं. ते फोडाफोडीचं राजकारण, ज्यांना पक्षाची निष्ठा नाही ते लोक जनतेशी कसे निष्ठावंत राहतील. हो, पण त्याबद्दल काय वाटतं? म्हणजे आता शरद पवारांचा पक्ष फुटला, उद्धव पक्ष ठाकरे राहिलाच नाहीये ना सर. पक्षाचे जे मूळ विचार आहेत ते शिल्लकच राहिले नाही. कोणी कुठेही कसंही जात आहे, त्याला काय अर्थ देणार आहे? सगळे पक्ष फुटले परंतु बीजेपी फुटलेला नाही. भारतीय जनता पार्टीने पक्षाचे फोडाफोडीचे राजकारण केलं, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. आणि येणाऱ्या निवडणुकीत जे माझा युवक वर्ग आहे त्या बिचारांना नोकऱ्या नसल्याने त्यांच्या लग्नाला किती प्रॉब्लेम येत आहे. त्यांचे आई वडील बिचारे कष्ट करत आहे, त्यांचे लग्न होत नाही. ही मोठी बेरोजगारीची समस्या या बीजेपी सरकारमध्ये. यांनी कोणत्याही युवकासाठी काही केलं नाही, फक्त रामाच्या नावाने मतं मागितली ना. बिचारांना हाताला काही रोजगार बिजगार काहीच दिलेला नाही. यांना याची कर्माची फळं भोगावी लागतील. कर्माचे फळ कोण भोगेल नेमकं? जळगावमध्ये काय होईल? बीजेपी जळगावात करण पवार येथील भाजपच्या इथं सोबळा साफ होणार आहे. प्रेशराईज करणं सुरू केलं यांनी दबाव तंत्र चालू केलं. हे आता लोकांना काही मान्य नाही. फोडाफोडीचे राजकारण लोकांना काही पटलेलं नाहीये. आणि युवकांना हेच सांगायची विनंती माझी की आपल्याला रोजगार एक देऊ शकत नाही, यांना का निवडून द्यायचं? कारण आता जे आघाडीचे युवा तडफदार नेतृत्व आहे, ग्रामीण मतदारसंघात ते चांगल्या प्रकारे जोडले गेलेले आहेत. तर निश्चितच त्यांची सीट यायलाच हवी. ग्रामीण मतदारसंघात त्यांचा जोरदार मिळणारा पाठिंबा पाहता त्यांचे प्रयत्न यशस्वी हो. आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत प्रत्येक तरुणाने स्वतःमध्ये स्किल जर निर्माण केलं तर स्वतः नोकरी घेण्यापेक्षा नोकरी देणारे निर्माण होतील अशी मला अपेक्षा आहे. हे सांगताय साहेब आत्मनिर्भरचं. बँकेत जो जातोय बिचारा तरुण प्रोजेक्ट घेऊन जातोय, त्यांना बँक वाले उभं करत नाही. तुमची गॅरंटी काय, भरणार कस काय, मॉर्गेज करा. ही ऍक्च्युअल परिस्थिती आहे. हे लोकांना सांगा तुम्ही. तुम्ही मुद्रा काय देताय, बँक वाले फिरवत आहे बिचारा युवकांना. तुम्ही नवीन जी स्कीम आणली आता मिलिटरीमध्ये, 17 वर्षाचा पोरगा नोकरीला लागणार आणि 22व्या वर्षी तो रिटायर्ड होणार. ही कुठली पद्धत आली? मग 73 वर्षाचा माणूस परत का मागतोय भारताचा सेवक होण्याची परमिशन? त्याने मग रिटायरमेंट घ्यायला पाहिजे ना. जर 22 वर्षाच्या मुलाला तुम्ही रिटायर्ड व्हायचं सांगताय, मग तुम्ही का नाही रिटायर्ड होत? तरुणांना पुढे येऊ द्या ना. तुम्ही पण रिटायरमेंट घ्या. माझं आता फर्स्ट वोटिंगच आहे या 24 मध्ये. आणि माझी सरकारला एकच विनंती आहे की आम्ही असं छोट्या दुकानात कामाला असतो तर आमच्याकडे इन्कम प्रूफ काहीच नसतं. आम्हाला फक्त कॅश हँडलिंग मिळतं आणि त्याच्यानंतर आम्हाला लग्नाला अडचणी येतात सर. फक्त माझी सरकारला एकच विनंती किंवा तुम्ही याच्यावर काहीतरी मार्ग काढायला पाहिजे किंवा आम्ही कुठं काम करतो आणि आम्हाला काय प्रूफ दिलं जातं. कामाचा एक एवढा संदेश आहे. बरं, आणखी आता तू पहिल्यांदा मतदान करणार, मग काय काय बघणार तू उमेदवारामध्ये? काय कसा उमेदवार पाहिजे तुला? सर मतदारमध्ये मी बघणार की फक्त माझ्या भारताला पुढे कोण नेणार त्याला मी मतदान करणार बस. बाकी मी कोणालाच मागे ठेवणार नाही, म्हणजे कोणाला मत देणार नाही. फक्त देईल तर जो भारताला पुढे नेणार त्यालाच मत देणार बस. बेरोजगारी प्रमाण खूपच वाढलेली आहे. कारण की ते त्यांनी 10 वर्षामध्ये म्हणजे लोकांसाठी रोजगारांसाठी त्यांनी काहीच म्हणजे नोकरी संधी उपलब्ध करून दिलीच नाही. मला असं वाटतं की करण पवार येईल. मी प्रॉपर जळगावचा असल्यामुळे मला एक गोष्ट राजकारणातली सांगायची. राजकारण असं झालेलं आहे आता महाराष्ट्रामधलं की कोणीही कुठेही जातंय आणि आजकाल कोणीही कोणाच्याही विषयी बोलताय. म्हणजे काम करणं सोडून सण फक्त बोलण्यामध्येच टाइम वेस्ट होतो. इथे जळगावमध्ये अशी अवस्था आहे की इथे ना रोड आहे, ना पाण्याची व्यवस्था आहे, ना कोणत्या गोष्टीची व्यवस्था आहे. इथे मोदींनी आपल्यासाठी काय केलंय हे सांगण्याची कोणाला गरज नाही. भरपूर काही गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी. बाहेरच्या जे देश आहे त्यांच्याशी आपले दोस्तानी केलेली आहे. त्याच्यानंतर अजून उद्योगधंदे बाहेरून पण येत आहे भारतात मध्ये. त्याच्यानंतर जे आपले किती वर्षापासून जे स्वप्न होतं राम मंदिराचं ते सक्सेसफुली फुल झालेलं. मागच्या 10 वर्षामध्ये मला तरी नाही वाटत की काही तरक्की झाली असेल जळगावची. मला तरी नाही वाटत. आता म्हणजे जळगावकरांची सिंगिंग कशी आहे, त्याला 500 रुपये भेटतील, याला मत देऊन टाकू, त्याला मत देऊन टाकू. अरे गोष्ट अशी झालेली की धोतर उघडी पण लपव कोणाला. राजकारणाबद्दल अशी गोष्ट झाली आपल्या जळगावमध्ये. म्हणजे पक्ष एवढे आहे याला पण उभं राहायचं. आता मी पण उभं राहू शकतो. पैसा पाहिजे, फक्त पैसा बोलतो भाऊ.
गोष्ट अशी, पैसे असले की कुठेही म्हणजे माणूस निवडणूक काय कुठेही निवडून येईल. आता मेन गोष्ट म्हणजे रस्त्यांचं तर घेतलंच, कारण की रस्त्यामध्ये खूप मेन टॉपिक होतं. रस्ते आता सुधारतात जळगाव म्हणजे. बाकी काय असतं माहिती का, जे मेन स्लम एरिया असतो, स्लम एरिया म्हणजे घरं वगैरे, मग रोड फिटिंग वगैरे, कोणाकोणाच्या घरी वीज पण नाही आतापर्यंत सध्या जळगावात. सध्या पण पाणी येत नाही कुठे कुठे, तर आज पण 5-5 दिवसामध्ये पाणी येत नाही. आता कंडिशन कशी म्हणजे सुधारते है, पण वाईट स्थिती पण आहे ना, त्याच्याकडे भी लक्ष. म्हणजे धूप येतो छाव भी आती है, छाव येतो धूप भी आती है, अशी बात आहे. ग्रामीण भागामध्ये कामं होत नाहीये. शेतीचे जे कामं आहेत, रस्ते वगैरे मंजूर होतात, जर ऑर्डर काढली जात नाही. 25 वर्षापासून लढा देता आम्ही शिवरस्त्यासाठी. गुलाबराव पाटील आले, सुरेशदास जैन आले, तरी कामं झालेली नाहीये. पुढच्या वेळेस करू, आचारसंहिता चालू आहे. एवढ्या बैलगाड्या एवढ्या गाड्यातून जात आहे आम्ही. 25 वर्ष पण लढा देत आहे आम्ही, तरी रस्ते होतात नाही शेतीचे. पिकाला तुमचा हमीभाव मिळतोय? नाही, काही मिळत नाही हमी भाव. काय परिस्थिती आहे? आपण जेव्हा त्या घरात कापूस साठवायला जातो तेव्हा 7,000 होऊन जातो. विकला गेला तो कमी भाव होता, 67, 65. व्यापारी जे लोक आहेत ना, ते कान लावून मजा मारतात. तुमच्या नेते लक्ष देत नाहीत का मग तुमच्याकडे? इथं जे 10 वर्ष झालं, मागच्या 10 वर्ष मोदी सरकारमध्ये बीजेपीचा खासदार होते, मोदी सरकारचं काही गुन्हा नाही. खालचे जे पुढारी आहेत ना, हे म्हणजे कामं होत येत नाही. खरं म्हणजे मोदी वरतून चांगले काम करतो. म्हणजे पंतप्रधान मोदीच पाहिजे. हा, हो, मोदीच पाहिजे. खासदारांचं काय? खासदार कोण पाहिजे? खासदार उमेश आधी चांगला होता, त्याच इथे चालू देत नव्हतं. आता काय कारण असेल त्यांनाच माहिती. काय वाटतं मला, भाजपचा तो निर्णय बरोबर होता का? बरोबर होता. उमेश दादा चांगला माणूस होता. त्यांचा तिकीट आपला निर्णय बरोबर आहे? नाही, चुकीचा आहे. माझं फक्त एक सर्वच पक्षांना सांगणं, कुठलंही सरकार आलं तर तुम्ही शेतकऱ्यांकडे काही पाहत, शेतकऱ्यांकडे कोणीच पाहत नाही. तर माझं एक म्हणणं आहे, जे मटेरियलचे दाम आहे ते कमी करायचे, शेतकऱ्यांना काहीतरी सोयी सुविधा मिळायला पाहिजे. हो, कपाशीला भाव मिळाला पाहिजे, त्या कपाशा मातीमोल विकला जात आहे. कुठलंही सरकार आलं तर ते शेतकऱ्यांकडे काही पाहत नाही. सरकार हे राहो का ते राहो, म्हणजे सरकार बदललं बी तरी काही फायदा नाही बी बदललं तरी काही शेतकऱ्यांचा फायदा नाही. हे फक्त जोपर्यंत हे असतं निवडणूक, तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे असतात, आणि निवडणूक झाली की शेतकऱ्यांचं काही कोणी मायबाप नाही उरलेलं. हो, त्याच्यामुळे शेतकऱ्याची इतकी एवढे हाल आहे, प्यायला पाणी नाही. सरकारला एकच सांगणं आहे की सरकार कोणताही येऊ, त्यांनी फक्त नोकरी रोजगार हा वाढवला पाहिजे. कारण की आपल्या जळगावमध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये एवढे युवा रोजगार पडले, एवढे युवा पडलेले की शिकलेले, तर त्यांना रोजगार नाही. वेल एज्युकेटेड लोक आहे, त्यांना रोजगार नाही मिळत आहे, नोकरी नाही मिळत आहे. सरकारने याच्याकडे काहीतरी थोडं लक्ष दिलं पाहिजे. नोकऱ्या काढल्या पाहिजे, भरती काढली पाहिजे. पोलीस भरती नाही, किती मुलं आज भरतीच्या प्रतीक्षा करताय, पण तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. भरती काढली ती पण कमी लोकांची भरती काढता. त्याच्यात युवा पिढी म्हणजे काय करायचं, युवा पिढीने पुढचा प्रश्न त्यांच्या पुढे काय करायचं. आणि काही तर घरची परिस्थिती खराब असल्यामुळे डायरेक्ट टोकाचं पाऊल उचलता, की आत्महत्यापर्यंत करण्याचा एवढं म्हणजे टोकाचं पाऊल घेता. त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जे आत्महत्या करता त्याला जिम्मेदार कोण? आपण विकास म्हटलं की फक्त लोकांना काय गॅस सिलेंडर वगैरे हे ते स्वस्त पाहिजे, बाकी रोजगार वगैरे सगळं पूर्ण मार्केट ठप्प होऊन गेलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.